आज सकाळी जाग आली ती आमच्या गाडीच्या अलार्म कॉलने. आम्ही डोळे चुळत बाहेर आलो. बाहेर येऊन बघितलं तर आज पूर्ण ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर फ्रेश झालो, ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट नंतर आम्ही ट्रेक चालू केला. ट्रेक चालू करतानाच गाईडने आज आम्हाला ब्रीफिंग केलं. त्यांनी सांगितलं आज आपल्याला पहिली पास क्रॉस करायची आहे आणि आपल्या लेक मधला आज पहिला लेक म्हणजे विसनसर लेक आज आपण बघणार आहोत. त्यानंतर आम्ही ट्रेक स्टार्ट केलं. ट्रेक स्टार्ट केल्यानंतर पहिल्या 2 तासात आम्ही निचनाई पासच्या खाली पोहोचलो. नंतर आम्ही परत चढायला सुरुवात केली. निचनाई पास 13,500 फूट. हाय अल्टिट्यूडमुळे आज इथे चालताना खूप दम लागत होता. अक्षरशः एक पाऊल टाकत आम्ही निचनाई पासवर पोहोचलो. जेव्हा पासवर पोहोचलो तेव्हा बाजूलाच वरनं ग्लेशियरचं येणारं पाणी खाली जात होतं. एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी होतं. आम्ही त्या पाण्यामध्ये आमच्या बॉटल्स भरून घेतल्या आणि त्यानंतर निचनाई पासवर काही फोटोज काढून आम्ही डिसेंड करायला सुरुवात केली. 2 किलोमीटर डिसेंड केल्यानंतर ग्लेशियरच्या पाण्याचा एक ओढा होता. त्याच्याजवळ आम्ही लंच करायला बसलो. लंच केल्यानंतर मस्त हिरव्यागार कुंडामध्ये थोडी झोप काढली, कारण आमचे काही पार्टनर खूप पाठी राहिले होते. झोप काढतच होतो तेवढ्यात एक वेगळ्या प्राण्याचा आवाज आला. आजूबाजूला बघितलं तर एक खारुताईसारखा दिसणारा प्राणी होता. तो पण त्याच्या 2 पिल्लांसोबत. त्याचे काही फोटोज काढले. नंतर सगळ्या आल्यावर परत ट्रेक स्टार्ट झाला. एक ओढा क्रॉस केला आणि त्यानंतर एक उभं मार्गाने आलो, एकदम सपाट, आपलं क्रिकेट ग्राउंड वाटावं असं. त्यानंतर ट्रेक चालू राहिला. 4 किलोमीटर चाललो आणि समोर आमची कॅम्पसाईट दिसू लागली. सोबतच एक तळं दिसलं, त्याच्या ठिकाणी चरणाऱ्या मेंढ्या, त्यांचा आणि डोंगराचं प्रतिबिंब खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही कॅम्पसाईटला पोहोचलो. टेंटमध्ये बॅग ठेवली. त्यानंतर वेलकम ड्रिंकमध्ये असं आमचं सूप पिलं आणि आम्ही विशनसर लेक बघण्यासाठी रवाना झालो. मला सगळ्यांना असं वाटलं की आपण सनसेट बघून रिटर्न येऊया, पण नेहमीप्रमाणेच चांगलं वातावरण असताना अचानक वातावरणात बदल झाला. परत एकदा पाऊस आला आणि पावसाने सगळ्यांचा मूड ऑफ केला. शेवटी सनसेट त्यात दिसलाच नाही, पण पावसाने कसे बसे भिजत आम्ही कॅम्पसाईटला आलो. नंतर रात्री डिनर केलं आणि गाईडने आम्हाला सांगितलं की आज लवकर झोपा, उद्याचा दिवस खूप चॅलेंजिंग आहे, कारण उद्या आम्हाला क्रॉस करायची होती गडसर पास. गडसर पास जिची उंची आहे 14,000 फूट आणि तो या ट्रेक मधला सगळ्यात चॅलेंजिंग दिवस होता, कारण उद्या आम्हाला क्रॉस करायचं होतं 27 किलोमीटरचं अंतर.